पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती. ती तिचं शिक्षण किंवा नोकरी त्या ठिकाणी करून राहत होती. पण मात्र ज्या ठिकाणी ती राहत होती ते एक पेईंग गेस्ट होतं. पीजी म्हणून ती एका ठिकाणी राहत होती. पण मात्र त्या ठिकाणी राहत असताना एक दिवस तिच्या जवळच्या मित्र आणि मैत्रिणींनी पार्टीसाठी त्या तरुणीला बोलवलं आणि ती तरुणी मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी घराबाहेर गेली. जेव्हा घराबाहेर गेली, तिनं जेव्हा मित्रांसोबत मैत्रिणींसोबत पार्टी केली, त्या पार्टीमध्ये त्यांनी काही मद्यप्राशन सुद्धा केलं, म्हणजे दारू पिली. मग दारू पिल्यानंतर त्या तरुणीला मोठ्या प्रमाणात गुंग आली. काय करावं काय नाही हे तिला समजत नव्हतं. म्हणून तिच्या मैत्रिणींनी तिला काय केलं, ज्या ठिकाणी ती राहत होती त्या ठिकाणी तिला नेऊन सोडायचं ठरवलं आणि ती ज्या ठिकाणी पीजी म्हणून राहत होती त्या ठिकाणी तिला नेऊन सोडलं. पण मात्र तिला व्यवस्थित चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. म्हणून तिला काय केलं, अजून जवळ तिच्या घराच्या त्या पायऱ्याजवळ नेऊन सोडलं आणि त्या मैत्रिणी त्या ठिकाणाहून निघून गेल्या. जशा त्या मैत्रिणी त्या ठिकाणाहून निघून गेल्या, त्याची माहिती त्या ठिकाणच्या घरमालकाला मिळाली आणि त्यानं त्या तरुणीला या अवस्थेमध्ये बघितलं. जसं तरुणीला त्या मद्यधुंद अवस्थेमध्ये बघितलं, तसं तो मालक त्या तरुणीच्या पाठीमागून गेला, तिला पकडलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक तरुणी आहे आणि ती एका ठिकाणी पीजी गेस्ट म्हणून, म्हणजे पेईंग गेस्ट म्हणून पीजी मध्ये राहत होती. पण मात्र तारीख आली होती 12 डिसेंबर 2025 ची. 12 डिसेंबर 2025 रोजी त्या तरुणीला तिच्या मित्रमैत्रिणींनी आग्रह केल्यामुळं, पार्टीसाठी बोलवल्यामुळं ती तरुणी पार्टीला गेली होती. पण मात्र त्या पार्टीमध्ये त्यांनी मद्यप्राशन केलं होतं, म्हणजे दारू पिली होती आणि दारू पिऊन ती तरुणी थेट तिच्या पीजी गेस्ट हाऊसमध्ये आली होती. मग त्या ठिकाणी आल्यानंतर मैत्रिणींनी तिला पायऱ्यावरच सोडल्यानंतर त्या ठिकाणच्या मालकाला ही माहिती समजली. त्यानं तरुणीला मद्यधुंद अवस्थेमध्ये बघितलं आणि पाठीमागून जाऊन पकडलं आणि पकडल्यानंतर त्या तरुणीला तो नको तिथं टच करत होता, नको तिथं हे करत होता आणि तिला त्या पद्धतीमध्ये सगळं काही कळत नव्हतं, तरी सुद्धा तिच्यासोबत तो अशा पद्धतीनं करत होता. आता त्या तरुणीला पाहिजे तसा विरोधही करता येत नव्हता, तिला व्यवस्थित बोलता येत नव्हतं, उभा राहत सुद्धा येत नव्हतं. पण मात्र जेव्हा तिच्या हा सगळा प्रकार लक्षात आला तेव्हा तिनं तत्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आता त्या तरुणीच्या तक्रारीवरून तो जो मालक आहे त्याच्या विरोधात रीतसर गुन्हा दाखल झाला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांच्यासोबत कशा पद्धतीनं अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय, कोण कधी काय करेल हे सुद्धा सांगता येत नाही, हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल. आता त्या तरुणीनं आधी शुद्धीमध्ये नव्हती, मग त्या घरमालकानं तिचा फायदा घ्यायला नव्हता पाहिजे. तिनं तिला व्यवस्थित घरामध्ये सोडायला पाहिजे होतं किंवा त्याच्या घरामध्ये जर कोणी महिला असतील त्यांना घडलेला प्रकार सांगायला पाहिजे होता. पण मात्र त्यांना स्वतःहून हे सगळा प्रकार केल्यामुळं त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि हा सगळा प्रकार घडलेला आहे. आता ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय, ज्या पद्धतीनं तक्रार दाखल होते, FIR दाखल होतो, त्याच पद्धतीनं सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.